यामधला माझा पहिला अनुभव मला आठवत आहे. माझा एक शिष्य आहे, म्हणजे माझा मित्र आहे तो. आम्ही 11वी पासून साधारण ग्रॅज्युएशन होईपर्यंत एकत्रच होतो. तर त्याच्याच बरोबर मला आठवत आहे, आम्ही पहिल्यांदा एका ठिकाणी गेलो होतो. बारामतीमध्ये एक जण आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, पण आहेत एक जण. त्यांचा माझा परिचय झाला. त्यांनी मला असंच घरी बोलवलं होतं. घरी बोलवण्यामागचं पहिलं कारण हे होतं की ते जे होते, एक जण पेशंट होते, त्यांना हार्ट संबंधित काहीतरी त्रास झाला. आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकतच होतो. तर त्यावेळेला त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटायला गेलो होतो. डॉक्टर्सने खूप काही प्रॉब्लेम सांगितले होते, सिरियस आहे वगैरे सगळं सांगितलं होतं. आणि ते अगदी नॉर्मल झाले, म्हणजे ठणठणीत होते. आणि तिथे मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तर त्याच वेळेला त्यांच्या मिसेस त्या रूममध्ये तिकडे पलीकडे म्हणजे एक प्रायव्हेट रूम होती त्यांची, आणि पलीकडे त्या बसून वाचन करत होत्या. तर नंतर मी आलोय म्हणून त्या उठल्या. तर ते मी बघितलं, तर तिथेच मला लक्षात आलं की ते बरे कसे झालेत, कारण ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पठण करत होत्या. आणि त्या काळात नवीनच मलाही भेटलं होतं. मी त्यांना म्हणालो की हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे स्वामींचं साक्षात रूप आहे. तर त्या म्हणाल्या हो, आम्हाला पण चांगले अनुभव आहेत. म्हणजे इथे तर काम झालंच तुमचं, चांगलीच गोष्ट आहे. आणि मग अशा प्रकारे ते बरे झाले. ते म्हणाले की तुम्ही आमच्या घरी या एकदा. तर यामध्ये मी काही केलं नव्हतं, यामध्ये अर्थातच म्हणजे डॉक्टरांची देखील यामध्ये मदत झालीच, हे महत्वाचंच आहे काम. तर आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही गेलो होतो. मी आणि माझा एक शिष्य होतो बारामतीमध्ये. तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरी माझं असं म्हणणं होतं की पहिला आपण थोडं अवलोकन करू. काही गोष्टी अशा असतात ना की निगेटिव्ह जरी असलं तरी ते लगेच सांगून मोकळं व्हायचं नसतं. मी सगळ्या प्रकारच्या अशा लोकांना सांगतो की जे अशा काही मार्गात असतील, तर अशांना मला सगळ्यांना सांगणं आहे की त्या सांगण्याची पण एक विशिष्ट मेथड असते की तुम्ही लगेच निगेटिव्ह सांगून मोकळं कर, असं नाही करू चालत. त्यांना विश्वासात घेणं, त्यांना सावकाश त्या बाबतीत मानसिक त्यांची तयारी करणं, परमात्म्याची ओढ त्यांना पहिलं जाणवणं, वाढवणं, त्यांच्याबद्दल परमात्म्याबद्दल आदर वाटणं, या गोष्टी सगळ्या सांगून मग अशा काही गोष्टी सांगाव्या. नाहीतर सांगण्याची गरज असेल तर, गरज नसेल तर थेट सोल्युशन्स वरती जावं, असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. नाही तर अननेसेसरी याचा अर्थ असा होतो की म्हणजे आपण स्वतःकडे घेतल्यासारखं की मी म्हणजे मोठे पण स्वतःकडे की मी तुम्हाला वाचवलं, आपण वाचवणारे पण आहात, हे सगळं परमात्मा करतोय. त्यामुळे जर गरज असेल तर सांगू नये. तर तिथे मी देखील त्यांना काही सांगितलं नाही, कारण तसंही करणारा मी नव्हतो. तिकडे वास्तू जेव्हा फिरत असताना मला काही ठिकाणी व्हायब्रेशन्स काही नीट जाणवले नाही. तर एका रूम मध्ये मला विचित्र जाणवत होतं. मी आणि माझा एक बरोबर होता, त्यालाही लक्षात आलं, मलाही लक्षात आलं. मग नंतर त्यांच्याकडे जेवण वगैरे झालं आमचं. आम्ही एका ठिकाणी बसलो. तिकडे विभूती त्यांच्याकडनं घेतली मी. ती थोडी माझ्या पद्धतीने पण मी अभिमंत्रित केली. सगळ्यांना बसवलो, चटेवर बसले होते सगळे. त्यांच्या सगळ्यांच्याकडे विभूती टाकली मी. आणि माझा एक शिष्य आहे, त्याला मी त्या रूमच्या जवळ एका ठिकाणी बसवलं, आणि त्याला पण त्याच्या पण कडेने मी ती विभूती टाकली होती. आणि आम्ही एक गुप्त मंत्र आहे ज्याचं आवर्तन करतात, तर याबद्दल नाही सांगू शकत मी. तर त्या मंत्राचं मी अनुष्ठान करत होतो. त्या मंत्राचं मी आवर्तन सुरू केलं. त्याची 21 आवर्तनं करायची होती. 20 आवर्तनं पूर्ण झाली, तोपर्यंत काहीही जाणवत नव्हता. मंत्र बराच मोठा आहे. आणि 21वं आवर्तन सुरू झालं, आणि ज्या बेडरूम मध्ये त्रास जाणवत होता त्या बेडरूम मधल्या त्या बेडचा आवाज यायला लागला मोठ्याने, जोरात तसं धडधड आवाज येत होता. आणि त्यावेळेला मात्र फॅमिलीतले सगळे अलर्ट झाले की आता काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण वास्तूतले सगळे एका ठिकाणी थांबलेले आहेत. आणि असं तिकडून आवाज काय येतोय. तर त्यानंतर ते मंत्र पूर्ण झाला. तो मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला मात्र मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. बऱ्याच जण या गोष्टीवर विश्वास नाही बसणार, पण जे मी डोळ्याने बघितले ते मी तुम्हाला सांगतो. जर भास असेल हा, तर मला एकट्याला कोण समजू शकतो, सगळ्यांना नाही होऊ शकत. माझ्या जवळचा माझा काही शिष्य आहे, त्या लोकांना देखील आठवतोय तो की काळा गोळा अख्खा बाहेर आला होता. पूर्ण आम्ही डोळ्यांनी बघत होतो त्याला. असं म्हणणार नाही मी की मी योगचक्षुने वगैरे बघितलं, डोळ्याने बघितलं. तो काळा गोळा संपूर्ण बाहेर आला. पहिला त्यांनी मला माझ्या अंदाजेप्रमाणे माझा जो शिष्य बसला होता त्याच्यावर तो हल्ला करणार होता. तर तो त्याच्या जवळ जाईपर्यंत अभिमंत्रित विभूतीमुळे त्याला काही करता नाही आलं. मग त्यांना ते ऊर्जा सहन होत नाही विभूतीची वगैरे, कारण अर्थात विभूतीमध्ये पण स्वामी आहेत. तर ती ऊर्जा सहन नाही झाली म्हणून तो काळा गोळा नंतर बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. दरवाजा उघडला होता मी नंतर मेंढोर, तोपर्यंत मात्र काही कारण नसताना आम्ही ज्या रूम मध्ये होतो त्या मेंढोरच्या वर देवघर आणि माझा शिष्य बसला होता, त्याच्यावर एक बल्ब होता, एक ट्यूबलाईट आणि 2 बल्ब आमच्या समक्ष आपोआप फुटले.
त्यातल्या एकच बल्ब फक्त देवघरातला चालू होता, बाकी कुठलेही चालू नव्हते. दिवसा चालू होते सगळं, रात्रीची पण वेळ नव्हती, दिवसा होते. आणि आमच्या समक्ष हे फुटले पूर्ण. तर माझा हा एक अनुभव आहे. या बाबतीत मी एक गोष्ट नक्की शिकलो, अजून एक गोष्ट, की काच जी आहे, काचेवरती पण निगेटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट होतात की ज्यामुळे आपल्यावरची निगेटिव्हिटी जाते. बऱ्याचदा मला आठवतंय की माझी आजी जी आहे, वडिलांची आई, ती देखील कायम सांगायची की घड्याळ घालून जा. ती देखील एकाची धार्मिकच होती, कारण तिच्यावर पण अनेक म्हणजे मोठ्या मोठ्या संतांची कृपा झाली. म्हणजे कैकाडी महाराज होते, अजून गाडगे महाराज, अजून शंकर महाराजांचे शिष्य होते शिवाजी महाराज, शिवाजी नाव होतं त्यांचं. विडणी येथे त्यांची समाधी आहे. तर ते देखील आमच्या घरी यायचे. आणि मला आठवतं की माझे वडील त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत अक्षरशः. म्हणजे वडील, आत्या वगैरे हे सगळे, त्यांना सगळ्यांना अनुग्रह लाभला त्यांचा. तर ते शिवाजी महाराज, मला आठवतंय की माझी आजी मला सांगायची की शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की बांगडी ठेवायची किंवा काचेचं काहीतरी ठेवायचं, घालायचं, असं ते सांगायचंय. तर याबद्दल यांना तसा काही अनुभव नाही आला, पण इतरांचे अनुभव त्यांनी पाहिलेले आहेत की अचानकपणे समजा काचेचा ग्लास ते बरोबर ठेवायचे, कोणी जाताना अचानक नुसते असे वर उचलून घरायचं आणि टॉपअप फुटायचा. कारण त्यांना काही गोष्टी ह्या कळायच्या, जाणवायच्या. अर्थात संतांना या गोष्टी अगदी क्लिअर कळतात, अगदी अनुभवतात ते सगळं. तर हा एक अनुभव आहे माझा. दुसरा अनुभव म्हणजे मी पाहिलेलं आहे, म्हणजे काहींना जे असे बाधा पूर्ण झालेली असायची, तर हे नंतर त्यांच्या व्हायब्रेशन्सवरनं कळायचं, वागणुकीवरनं पण कळायचं. त्यानंतर मात्र ते जागृत झाल्यानंतर मी बोलण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असताना देखील असं काय अनुभव आलेले आहेत, पण मी ज्यांच्याशी संवाद साधलाय, तर त्यांना ज्या निगेटिव्ह एनर्जीची बाधा झाली, त्यांनी माझ्याशी असा डिरेक्टली असा संवाद नाही साधलाय, तोंडाने बोलतो तसा वगैरे असं काही झालेलं नाहीये. पण ते शरीरातले काही त्रास, त्यांना विचित्र वागणूक, हालचाल वगैरे, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स वगैरे हे सगळे दिसत होते. मग ते बाहेर पडले. असे खूप लोकांचे अनुभव मी पाहिलेले आहेत. काही कालावधीनंतर मला आठवते की स्वामींनी मला या बाबतीत एक गोष्ट स्पष्टच सांगितली की हा तुझा पिंड नाहीये, तर तू इथे का लक्ष घालतोस? प्रत्येकाला काहीतरी कार्य दिलेलं आहे, तुझं हे काम नाही. त्यामुळे त्यानंतर मात्र मग मी हे काम पूर्णच थांबवलं. कारण आता हे कारण थांबवणं म्हणण्यापेक्षा माझ्या इच्छेने नाही, हे स्वामींच्या इच्छेने थांबलंच पूर्णपणे. कारण हे सगळं त्यांचं म्हणणं आहे की तुझं काम आहे लोकांना मुक्तीच्या मार्गावर आणणं, लोकांना मुक्तीचं महत्व सांगणं, मोक्ष मार्गावर आणणं हे आहे. तर त्यामुळे ते सुरू केलंच. तरीही मी सगळ्यांना हे एक सोल्युशन्स म्हणून सांगतो की आपण ऑरा साफ कसे ठेवावे, त्या संदर्भात की संरक्षण राहावं, हे सगळं मी सांगत असतो.